हा आहे तुमच्या 10th स्टँडर्ड इंग्लिशच्या बोर्ड एक्झामचा पेपर। आता या पेपरमध्ये जो तुमचा क्वेश्चन 4 असतो म्हणजे सेक्शन 4 जो आहे नॉन टेक्स्चुअल पॅसेज म्हणजे पुस्तकातला उतारा नसतो, पॅसेज नसतो, तुम्हाला बाहेरचा दिलेला असतो। आता हा पॅसेज 10 मार्कांसाठी आणि 5 मार्कांसाठी समरी रायटिंग दिलेलं असतं। तुम्हाला या पॅसेजचं समरी रायटिंग करायचंय। बऱ्याच मुलांचा प्रश्न आहे की समरी रायटिंग करायचं तरी कसं, नेमकं काय करायचं, नुसते पॅसेज मधल्या ओळी घ्यायच्या का जस्ट ऍज इट इज लाईन्स लिहून समरी रायटिंग करायचंय का? अजिबात नाही। हा पूर्ण क्वेश्चन जो 15 मार्कांसाठी आहे तो आपल्यासाठी फार महत्वाचा आहे, कारण याचे जास्तीत जास्त मार्क मिळवायचे। आता मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहे त्यामध्ये तुम्हाला समरी रायटिंग कसं करायचं, नॉन टेक्स्चुअल पॅसेज कसं सोडवायचं हे इतकं व्यवस्थित दिलंय, मुद्देसूद दिलेलं आहे। ते मुद्दे तुम्ही तुमच्या वह्यांमध्ये सुद्धा लिहू शकता। त्याचा वापर करून तुम्ही अनेक अनसीन पॅसेजची समरी राईट करून प्रॅक्टिस करू शकता। तर जर तुम्ही नवीन असेल या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। आणि नमस्कार, माझं नाव आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून आहे। या अनसीन पॅसेजचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, हा जो अनसीन पॅसेज दिलेला आहे तो आहे इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट। हा पॅसेज मुद्दामून मी तुमच्यासाठी निवडलाय, कारण जर तुम्हाला एखाद्या गेम विषयी लिहिण्यासाठी आलं स्पीच मध्ये किंवा रायटिंग स्किलसाठी तर तुम्हाला त्याचा सुद्धा उपयोग होणार आहे। सो ह्याचा डबल फायदा आहे। तर आपण बघतो इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट या विषयावर आधारित हा पॅसेज आहे। आता याच्यावर आधारित आपल्याला काय इथे प्रश्न दिलेला आहे की स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स। आता चूक आहे की बरोबर हे कळण्यासाठी तुम्हाला नीट पॅसेज वाचणं खूप गरजेचं आहे, त्याला तेवढा वेळ दिलाच पाहिजे। सो इथे 4 क्वेश्चन दिलेले आहेत। पुढे हा आपला पॅसेज आहे। The passage needs that the sports play a vital as well as valuable role in maintenance of physical and mental health. For school students, much importance has been given on sports and games as they help to make overall development and create an ability to face challenges. It enhances their capacity so that they can perform better in their academic and achieve the goal of their life. The government organizes different sports activities are different levels such as national, international, etc. Sports is a physical activity that tests our athletic exercise in which we compete with the opponent for the purpose of entertainment. Basketball, football, cricket, volleyball, hockey are some of the best known sports. Sports result in a better physical stamina and improved reflexes along with other advantages. Sports also develop our social skills as you interact with your opponents. It also increases your sporting spirit and teamwork. We learn to enjoy overall happiness and a good social behavior. Sports strengthen our muscles and make us strong, rough and tough. To enjoy we need relaxed and comforted life. Sports make our mind sound. Education is important to earn name and fame, but sports improve our abilities. आता इथे नेक्स्ट क्वेश्चन इथे दिले, एनलिस्ट द बेनिफिट्स वी गेट फ्रॉम स्पोर्ट्स एनी 4, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, डू ॲज डायरेक्टेड। यामध्ये सुद्धा तुम्हाला ग्रामरचे असे महत्वाचे 3 प्रश्न आहेत जे परीक्षेला येतातच येतात। तर या सगळ्यांची उत्तर मी पुढे दिलेली आहे। स्पोर्ट्स स्ट्रेंथन आवर मसल्स, चेंज द प्रेझेंट परफेक्ट टेन्स, ही हॅज 100 रुपीज, टेल अ टॅग, अकॉर्डिंग टू यू व्हाय शुड वी प्ले गेम्स। तर हा झाला एक नॉन टेक्स्चुअल पॅसेज, त्याच्यावर आधारित प्रश्न। मला वाटतंय तुमचं प्रिपरेशन बऱ्यापैकी झालं असेल, पण ज्यांचं झालं नाहीये त्यांच्यासाठी उत्तर बघा पुढे। आता स्टेप्स टू राईट समरी। आता प्रश्न पुढचा आहे, तर या पॅसेजचे उत्तर आपण पुढे देऊया। एक फक्त पॅसेज आता डोक्यात ठेवा। तर या पॅसेज मध्ये जेव्हा आपल्याला समरी राईट करायचं तेव्हा काय काय पायऱ्यांनी आपल्याला जायला पाहिजे बघा। स्टेप्स टू राईट समरी, रीड ऑर लिसन केअरफुली, म्हणजे नीट ऐका, नीट वाचा की नेमकं काय। रीड और लिसन टू द ओरिजिनल टेक्स्ट अटेंटिव्हली, अटेंटिव्हली म्हणजे पूर्ण लक्ष देऊन तुम्हाला तो पॅसेज वाचलाच पाहिजे, कारण हा तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन असतो। अंडरस्टँड द मेन आयडिया अँड पर्पज ऑफ द कंटेंट, म्हणजे या मागची संकल्पना काय, त्याचा हेतू काय दिलेला आहे, नेमका तो विषय काय आहे। आयडेंटिफाय की पॉइंट्स, म्हणजे त्या पूर्ण पॅसेजमध्ये कशावर भर दिलाय ते की पॉइंट्स आपण बघितले पाहिजे। सपोर्टिंग डिटेल्स, आणि त्याच्या सोबतच काय काय डिटेल्स आहेत, अँड एक्झाम्पल्स, हा झाला प्रमुख मुद्दा। नेक्स्ट
फाइंड द सेंट्रल आयडिया. आता आपण बघितलं इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स. तर स्पोर्ट्सचं महत्व आपल्याला इथे सांगितलं होतं. स्पोर्ट्सचे काय काय बेनिफिट्स होतात ते आपण बघितलं होतं. मग इथे फाइंड द सेंट्रल आयडिया, मध्यवर्ती संकल्पना काय आहे त्या पॅसेजची ते बघायचंय. आस्क युअरसेल्फ, स्वतःला विचारायचं व्हॉट इज द टेक्स्ट मेनली अबाउट. हा उतारा दिला, पॅसेज दिला, नेमका कशावर आधारित होता. फोकस ऑन द ऑथर्स पर्पज, ज्याने तो लिहिलाय त्याचं नेमकं कारण काय. इट इज टू इन्फॉर्म, म्हणजे याच्यामध्ये माहिती आहे, एक्सप्लेन म्हणजे स्पष्टीकरण दिलंय, और परस्यूड की आपण नाही का एखादी गोष्ट ग्रहण करतो, नेमकं कशासाठी दिलेलं आहे. हायलाइट की पॉइंट्स, आणि जे महत्वाचे मुद्दे त्याला हायलाइट करावं त्या पॅसेजमध्ये. लुक फॉर मेन आर्ग्युमेंट्स, इम्पॉर्टन्स फॅक्ट्स और कन्सेप्ट, इग्नोर मायनर डिटेल्स, छोटे छोटे डिटेल्स वगैरे तर दुर्लक्ष द्यायचं, पण मेन आयडियाकडे लक्ष द्यायचं. रिपीटेटिव्ह इन्फॉर्मेशन अँड एक्झाम्पल्स अनलेस दे आर क्रुशियल. फोर्थ आहे पॅराफ्रेज, रिराइट द मेन पॉइंट्स इन युअर ओन वर्ड्स. आता जे जे महत्वाचे मुद्दे आहे ना ते काय करायचे आपण आपल्या भाषेत लिहायचे. अवॉइड कॉपिंग सेंटेन्स डायरेक्टली फ्रॉम द ओरिजिनल टेक्स्ट. म्हणजे काही मुलं कसं करतात, चला ह्यातली 4 ओळी घेऊ 2 ओळी घेऊ, असं अजिबात नाही करायचं. मेन मेन पॉइंट्स घ्यायचे. कीप इट कन्साइज, छोटं करा, त्याला व्यवस्थित मांडणी करा त्याची. रिमूव्ह unnecessary details and focus on the essential. Use simple and precise language to convey the main points. भाषा सोपी, साधी, सरळ वापरा. मेन पॉइंट्स वर भर द्या. नीट उतारा वाचा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त कळेल. मेंटेन द ऑथर्स टोन, म्हणजे लेखकाचं म्हणणं काय नाही, कोणत्या टोन त्यांनी, अग्रेसिव्ह टोन आहे, एक्सप्लेन करण्याचा टोन आहे, काय नेमकं त्या टोन मध्ये काय. रिफ्लेक्ट द टोन अँड इंटेंट द ओरिजिनल टेक्स्ट. इन्फॉर्मेटिव्ह, पर्स्युएसिव्ह और डिस्क्रिप्टिव्ह. अवॉइड ऍडिंग युअर ओपिनियन अँड जजमेंट्स. तुमच्या स्वतःची मतं त्याच्यामध्ये घालू नका. जे दिलंय त्याच्या बाबतच राहायचं, तुम्ही स्वतःचं काही पॉइंट ऍड करू नका. स्ट्रक्चर द समरी. बिगिन विथ अ सेंटेन्स दॅट स्टेट्स द मेन आयडिया ऑफ द टेक्स्ट. Follow with key points in a logical order. End with the concluding sentence if necessary. जर तुम्हाला वाटलं की पूर्ण लिहिता आलं आणि कंक्लुजन असतं ना, ते सेंटेन्स तुम्हाला टाकायचं असेल तर टाकायचं, गरज वाटली तर. इट रिव्ह्यू अँड रिवाइज, म्हणजे एकदा चेक फॉर क्लॅरिटीसाठी, स्पष्टता येण्यासाठी, अॅक्युरेसी येण्यासाठी, आणि ग्रामर व्याकरण त्याचं. एन्श्युअर युअर समरी इज शॉर्ट येट कम्प्लीट, म्हणजे तुमची समरी परिपूर्ण पाहिजे पण थोडक्यात पाहिजे. आता ज्यांना इंग्लिश समजायला प्रॉब्लेम होतोय की नाही कळत आता हे मुद्दे सांगितलेले, त्यांच्यासाठी मराठीत मी खास सांगितलेलं आहे की महत्वाचे मुद्दे थोडक्यात स्वतःच्या भाषेत लिहावेत. पॅसेजचा मूळ अर्थबोध होण्यासाठी योग्य त्या क्रमाने लेखन करावे. समरी लिहिताना त्यात स्वतःची नवीन माहितीची भर घालू नये. मूळ पॅसेज मधील मुद्द्यांचे अर्थ स्पष्टीकरण करू नये. तुम्ही नाही स्पष्टीकरण करायचे. पॅसेज बदलून स्वतःचे मत मांडू नये. आणि पॅसेज मधील उदाहरणे, संदर्भ लिहू नये. या गोष्टींची काळजी तुम्ही समरी रायटिंग करताना करायची आहे. आता समरी इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स. आता मी या पॅसेजचं तुम्हाला उत्तर म्हणजे समरी रायटिंग दिलंय, तर नीट लक्ष देऊन बघा आपण कसं लिहिलंय ते. समरी रायटिंग बघा. स्पोर्ट्स प्ले अ क्रुशियल रोल इन मेंटेनिंग फिजिकल अँड मेंटल हेल्थ, especially for students as they aid in overall development and prepare them to face challenges. Participation in sports enhances capabilities, improves academic performance, and helps achieve life goals. Governments organize sports events at various levels to encourage participation. Sports like basketball, football, and cricket not only boost physical stamina and reflexes but also develop social skills, team spirit, and sportsmanship. They strengthen muscles, promote mental relaxation, and contribute to a balanced life. While education builds reputation, sports enhance physical and mental abilities for a fulfilling life. तर ही झाली समरी. आता ह्या पॅसेजची जी उत्तरं आहेत ती आपण बघूया. म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला एक आयडिया आली असेल की समरी रायटिंग करताना काय काय पॉइंट्सचा विचार केला पाहिजे, काय पॉइंट्सकडे काय टाळलं पाहिजे. ओके, आता ह्या पॅसेज कसं सोडवायचं बघा. स्पोर्ट्स इज अ टायरसम ऍक्टिव्हिटी, तर हे फॉल्स आहे उत्तर. स्कूल स्टुडंट्स मस्ट प्ले गेम, ट्रू आहे. स्पोर्ट्स डेव्हलप आर सोशल ऍक्टिव्हिटी, हे ट्रू आहे. एज्युकेशन हॅज हार्डली एनी इम्पॉर्टन्स इन लाईफ, हे फॉल्स आहे. पुढचं क्वेश्चन बघू. एनलिस्ट द बेनिफिट्स वी गेट फ्रॉम स्पोर्ट्स. आता हे उत्तर आपल्याला लिहायचं होतं पॅसेजवर आधारित. तर काय, इम्प्रूव्ह फिजिकल स्टॅमिना, डेव्हलप सोशल स्किल अँड टीम वर्क, strengthens muscles and reflexes,
प्रमोट्स मेंटल रिलॅक्सेशन अँड साऊंडनेस. थर्ड क्वेश्चन आहे अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. सगळ्यांना माहिती एबीसीडीचा क्रम लक्षात घ्यायचा आहे. सेम. सो ऍथलीट, ऍक्टिव्हिटी, अबिलिटी आणि अलॉंग. जर असा असेल तर पहिला शब्द बघायचा, दुसरं लेटर बघायचं, तिसरं लेटर बघायचं, असा क्रम आहे. तो क्रम आहे अबिलिटी, ऍक्टिव्हिटी, अलॉंग आणि ऍथलीट. स्पोर्ट्स एनहान्सेस देअर कॅपॅसिटी. डू इज डायरेक्टेड. तर इथे काय सांगितलं होतं आपल्याला, डब्ल्यूएच क्वेश्चन करायचंय टू गेट अंडरलाईन फ्रेम अ डब्ल्यूएच क्वेश्चन. डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणजे काय, व्हॉट, व्हेन, हाऊ, वेअर, विच, वाय, हे सगळ्या प्रश्नांच्या साह्याने डब्ल्यूएच क्वेश्चन येते. तर इथे काय येणार आहे प्रश्न, स्पोर्ट्स एनहान्सेस देअर कॅपॅसिटी. डब्ल्यूएच क्वेश्चन आहे व्हॉट डज स्पोर्ट्स एनहान्स. सेकंड इज स्पोर्ट्स स्ट्रेंथन आवर मसल्स, चेंज इनटू परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स. म्हणजे पूर्ण वर्तमान काळात वाक्य बदलायचे. सो इथे काय आपलं उत्तर आहे स्पोर्ट्स हॅव स्ट्रेंथन. कारण काय लक्षात ठेवायचं की पूर्ण वर्तमान काळातलं जे वाक्य असतं ते कसं असतं, सब्जेक्ट प्लस हॅव, हॅज प्लस वर्ब, क्रियापदाचं कायम तिसरं रूप आणि प्लस ऑब्जेक्ट. हे जर लक्षात घेतलं तर तुम्ही आरामात करू शकता. थर्ड क्वेश्चन आहे ही हॅज 100 रुपीज टेल अ टॅग. आता टॅग शोधायचं तर खूप सोपं आहे, कारण हॅज हा हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे आणि काय माहितीच आहे तुम्हाला, किंवा ज्यांना माहिती असेल त्यांच्यासाठी सांगते की वाक्य जर पॉझिटिव्ह टोन मध्ये असेल तर आपण काय करायचं असतं, वाक्याला कसं करायचं असतं, एक मिनिट, वाक्याचं पॉझिटिव्ह टोन मध्ये, कारण इथे कुठे नॉट वापर केला नाहीये म्हणून आपला क्वेश्चन टॅग नकारार्थी येतो. कसं, तो गावाला गेला होता ना, हो का, गावाला गेला होता, ते असं आपण जे मराठीत बोलतो ना तेच क्वेश्चन टॅग. तर इथे ही हॅज 100 रुपीज, कॉमा कंपल्सरी द्यायचा आणि हॅझंड, कारण ते हॅज हा हेल्पिंग वर्ब आला, त्याला फक्त नॉट लावलाय, पण तो शॉर्ट फॉर्म मध्ये. पुढे लिहिलं हॅज नॉट ही, चालणार नाही. शॉर्ट फॉर्म ॲब्रिव्हिएशन म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्येच लिहिणं अपेक्षित आहे. सो द नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे अकॉर्डिंग टू यू वाय शुड बी प्ले गेम. हा प्रश्न 2 मार्कांसाठी असतो. अजिबात सोडू नका, तुम्ही उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा, मार्क मिळतीलच त्याचे. ग्रामरचा फक्त काळजी घ्या. आन्सर अकॉर्डिंग टू यू वाय शुड वी प्ले गेम्स. तुम्हाला काय वाटतं की आपण का खेळलं पाहिजे, तर आन्सर वी शुड प्ले गेम्स बिकॉज दे हेल्प अस stay physically fit, improve mental health and develop social skills, build teamwork and provide enjoyment and relaxation. ते झालं माझं उत्तर. तुमचं उत्तर कदाचित वेगळं असू शकतं, आणखी 10 लोकांची 10 उत्तर असू शकतात, पण तुम्ही नक्की उत्तर लिहा. सो इथे आपला सगळा टास्क कंप्लीट झाला. आपण आता या व्हिडिओमध्ये एक नॉन जो टेक्स्चर पॅसेज होता तो पूर्ण सोडवला, त्या पॅसेजची समरी राईट कशी करायची बघितली, प्लस इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स, जो गेम खेळाचं महत्व आपण इथे सांगितलेलं आहे. सो तुम्हाला याचा खूप बेनिफिट होणार आहे या व्हिडिओचा. व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन तुम्हाला असं कुठला पॉईंट आहे का की ज्याच्यावर व्हिडिओ केला पाहिजे तर मला नक्की कमेंट करून सांगा. आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देणार आहोत. हवं तर कमेंटमध्ये सुद्धा मी तुम्हाला उत्तर देईन. तुम्ही कोणत्या भागात माझा व्हिडिओ बघितला मला नक्की कळवाल. मला आवडेल तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघता हे कळायला आणि त्याचसोबत तुमच्या प्रश्नांची उत्तरं सोडवायला. धन्यवाद.